ची नोंद नाही, सरसकट नाही देऊ शकत. आम्ही कुठं म्हणतो सरसकट द्या. आम्ही त्यांचं म्हणणं खरं आहे ना. नोंदी आहेत ना हैदराबाद गॅजेटमध्ये मराठ्यांच्या. एखाद्या गावात 30 मराठी आहेत, त्याचे आता 700-800 झाले. त्या 30ला द्या ना, सरकारी दस्तऐवज ना. आणि त्या 30ला दिल्याच्या नंतर तुम्ही त्याचं आपण काय म्हणू त्याला, ते वंशज आहेत, आम्ही त्यांचे नातलं घेत, रक्ताचे नाते आहेत आमचे, किंवा आम्ही संबंधात आहेत, नातेसंबंधातले रक्ताच्या, आम्ही नातो पण तो कोणीतरी आहेत, त्यांना द्या ना. हरकत काय, सरसकट दम्मानी आहे. कारण आता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आता हैदराबादचं सातारा संस्थानचं गॅजेटियर बसलं तर पूर्ण 25 लाख लोक दाखवलेत कुणबीचे, म्हणजे 2 कोटी पश्चिम महाराष्ट्रातले मराठी आरक्षणात जाते. त्याच्या अंतर्गतच सातारा याचं आहे, पुणे याचं आहे, औंधचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, सगळे जातात. सांगली साताऱ्याचं गॅजेट, कोल्हापूरचं गॅजेट, त्या अंतर्गतच त्या सालाच्या जनगणनेनुसार 1901 नुसार, 1881 नुसार ते 31 पर्यंत, तर 1921 पर्यंत ते 31 पर्यंत हे सगळे एकाच कलमाखाली सगळे बसतात. पश्चिम महाराष्ट्रातले कोणी टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, गरीब मराठ्याचं कल्याण करतो मी. फक्त आता जी सुरुवात आहे, तुम्ही 1 महिना वेळ त्याच्यासाठी घेतलाय गॅजेटियरसाठी सातारा संस्थांच्या. आता हैदराबादचा विषय तुम्ही हा आता तातडीनं मार्ग काढायचा. उद्या कॅबिनेट आहे, विखे साहेबांनी निर्णय घेऊन ही प्रक्रिया सुरू करायची. आता तुम्ही त्या सदस्याला कामाला लावा. 3 जणांची समिती गावात बनवली, त्यांच्याकडे गॅजेटं द्या, तहसीलदाराकडे द्या, कलेक्टर साहेबाकडे द्या, आणि त्यानुसार तुम्ही द्यायला सुरुवात करा. पहिले मराठे इथं 30 होते, 40 होते, त्यांना द्या. त्यांच्या नातेसंबंधातल्याला ऑटोमॅटिक मिळतं. सरकारी दस्तऐवज असून देत नाहीत म्हणजे काय येडं समजता का तुम्ही आम्हाला? येडं समजता? 94ला दिलं आमचं आरक्षण 16%, 50%च्या वर 2% दिलं का? पागल समजता का लोकाला? आता तुमची जशी भाषा तसं उत्तर आलं. संयम भाषा. एक मुद्दा याच्यामधला आहे, गॅजेट लागू करा तुम्ही जेव्हा असं म्हणताय, तेव्हा त्या गॅजेटमध्ये जैन समाजाच्या सुद्धा कुणबी नोंदी सापडल्या, ब्राह्मण समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या, मुस्लिम समाजाच्या सापडल्या, आणि दुसऱ्या बाजूला बंजारा समाज हा ST मध्ये दाखवला गेला गॅजेटच्या नुसार. त्यामुळे या सगळ्या जाती सुद्धा आता कुणबी ठरू शकतात का? त्या नोंदींच्या आधारे या जातींना आरक्षण देता येऊ शकेल का कुणबी म्हणून? ते मला माहीत नाही देता येईल का नाही, पण नोंद आहे, महसुली नोंद आहे, दिलं पाहिजे. गरीब मायक्रो OBC आहे म्हणून द्यायचं नाही का? टपुरे OBCला द्यायचं का? त्या यावल्यावाल्या एकट्याला? गरीब OBC बाकीचे काय चावत आहेत का? त्यांना नाही द्यायचं? लमानेने काय बंजारा समाजाला उसत तोडायचे का? त्यांना नको का लेकरू अधिकारी बनायचे? त्यांची नोंद असल्यावर कसं काय द्यायचं नाही तुम्हाला? तुमची काय मनमानी चालली? तुम्ही म्हणता तसा कायदा? ब्राह्मण समाजाच्या पण नोंदी आहेत. काय नाव ठेवा, ते आमच्या विरोधात आहेत. अरे मग बामणाला दिलं म्हणून काय झालं? ते जर शेती करीत असला त्या टायमाला, त्याची जर नोंद असेल तर द्यायला काय हरकत आहे का? बामणाने घेऊ नये काय? बामणाचे म्हणून काय झालं? ज्याचं आहे त्याला दिलं पाहिजे, या मताचे आम्ही आहेत. आम्ही जातीवादी नाही आहेत. ज्याचं आहे त्याला दिलं पाहिजे. असं कोणावर अन्याय होईल असं नाही केलं पाहिजे कधी. जे आर निघाला त्याला विरोध करायचा. आम्ही नाही केला तुमच्या 54च्या JRला विरोध. आम्हाला माहिती आहे चॅलेंज होतोय तो. आम्हाला नाही गरीबाच्या OBCच्या लेकराचा वाटोळा करायचं. पण तुम्ही आता आम्ही JR मिळवला, आम्ही लढून चट्ट्या भाकरी खाऊन मुंबईत. आता जर का याच्यात काही खोड केली ना, 54चा JR गेला तुमचा.